हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना आणि मजेतच राहा. तर बघा, चाललेले आहे बाहेर. मी पुढे जाणार ते पुढे तुम्हाला दिसणारच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा व्हिडिओवरती कमेंट आलेले आहे, त्यावरती पण मला आता बोलायचं आहे. खरं सांगते, घरातलं वातावरण बघ खूप सुगळत चाललेलं आहे. तुमचे जे काही कमेंट आहेत ना, ते सगळं हे ऐकून ना आणि वाचून सगळ्या गोष्टी खूपच प्रॉब्लेम झालेला आहे. तर तुम्हाला मी पुढे शेअर करेनच का आणि कशासाठी वगैरे. तर पहिला मी चालले डीमार्टमध्ये शॉपिंग करते आणि मग तुम्हाला सगळं शेअर करणार आहे. भैया ट्रॉली डीमार्टची माझी शॉपिंग वगैरे झाली. ट्रॉली बॅगमध्ये हे केलं. आता बिलिंग काउंटरला थांबलेली आहे मी. घरी गेल्या बोलते तुम्हाला मी. ओ मॅडम, ऐका ना, आजची बॅग आहे ना, त्यात काचेचे भरा, ब्ल्यू कलरची बॅगमध्ये. आता पोचलेली आहे मी घरी आणि बघा 9:45 वाजलेले आहेत. तर नेहमीची खूप आतुरता होती की मामा तू काय आणलंय काय नाही. मुलांसाठी सुट्टे आहेत ना, शाळा आहे पण हाफ डे आहे. एवढं महिना आहे शाळा, नंतरच्या सुट्ट्या लागतीलच मेमध्ये. काही ना काही मुलांना थोडंसं चटरभटर लागतंच बघा, नाही म्हटलं तर. आणि डीमार्टचा एक प्रॉब्लेम असतो बघा, आपण जी शॉपिंग करतो ना त्याच्यापेक्षा जास्त अशी आपली शॉपिंग होते. मला खरं तर काचेच्या भरण्या फक्त गेले होते, तर हे पाय पुसण्या, त्यानंतर हे बरेचसं घरातली ग्रॉसरी वगैरे पण माझी शॉपिंग करून झाली. म्हणजे डीमार्टचं हे काय सांगायचं तुम्हाला, तुमच्या बाबतीत पण होतच असेल. आपण घ्यायला जातो एक ते तर घेतो आणि बाकीचं पण घेतो. आणखी खूप साऱ्या मला काचेच्या भरण्या हव्या होत्या, पण ॲक्च्युली भेटल्या नाही असं झालं बघा. त्यामुळे मग जेवढं भेटलं तेवढं मी घेऊन आले. पुढे दाखवेन तुम्हाला मी. तर हे बघा, आपली पायपुसणी हे किचनसाठी आणलेले आहे 3D. कशी वाटते मला सांगा कमेंट करून. किचनला मॅच असणारी आणली. आपलं डिशवॉशर आणि बेसिनच्या खाली बरोबर आणलेलं आहे. मस्त वाटते. आणखी बघा, ओट्यावर जाऊन एवढा आवरायचं आहे राडा. चला, तर इथे बघा जे काही काचेच्या भरण्या आणलेल्या आहेत ना, त्याचं मी सगळे स्टिकर वगैरे काढून घेत आहे, वॉश करून घेत आहे. आता एवढा उशीर झाला आहे, पण मला काम आहे, उत्साहच खूप यायला लागला आहे काम करायला. त्यामुळे मी कंटिन्यू असं काम करते. काही ना काही डोक्यात आयडिया असतात, ते करायचं. आता मी ठरवलेलं आहे किचनमध्ये सगळं म्हणतात ना, सगळं गॅजेट वगैरे आणून सगळं वेगवेगळं प्रकारे आपण करायचं ठरलं आहे माझं. तर मग लगेच गेले, आणलं. पण आता तर म्हणलं रात्र आहे, आता 10:30 तर वाजलेले आहेत बघा. तर म्हणलं चला सगळे हे स्वच्छ मस्तपैकी धुवून ठेवा, म्हणजे रात्रभर मस्तपैकी वाळतील हे काचे भरणे. आणि उद्याच्याला मग त्यामध्ये आपल्याला जे काही साहित्य भरायचं आहे ना, ते त्यामध्ये व्यवस्थित असं भरून ठेवता येईल. म्हणून मी आता धुवून घेत आहे. डिशवॉशर पण लावलेलं आहे तिकडे. डिशवॉशर फुल भरलेलं आहे, म्हणून मला ही काचेची भरणी हातात धुवून घ्यावं लागत आहे. आणि ही मॅट बघा, खूप भारी अशी मॅट आहे, वेट ड्राय मॅट आहे, इतकी सुंदर. मी पुढे एक शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणारच आहे मॅटचा उपयोग काय आहे वगैरे. तर आपली छोटी छोटी भांडी वगैरे असतात बघा, त्याच्यावरती आपण सुकवू शकतो आणि खाली अजिबात ओलं होत नाही. मी हे ॲक्च्युली आणून 1-1.5 महिना झालं आणि तुम्हाला शेअर करेनच मी त्याच्याबद्दल सगळे पूर्ण डिटेल्स. तर माझं सगळं वॉश करून झालेलं आहे आणि आता मी झोपणार आहे. आणि उद्याचा म्हणजे उद्याची शूट करणार आहे, ह्याच व्हिडिओमध्ये मी कंटिन्यू करणार आहे. तर बघा, दुपार झालेले आहे. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी ह्याला अटॅच केलेला आहे. आणि बेडरूम माझी अर्धी म्हणजे आवरायची राहिली होती. तर बघा, इथे मी आवरायला घेतलेली आहे बेडरूम. त्यानंतर हे बेडमधलं जे काही साहित्य ना, सगळं काढून टाकायचं. तुम्हाला मी मागच्या व्लॉगमध्ये पण म्हटलं होतं की मला ना बेडमध्ये
साहित्य बेडरूममध्ये साहित्य ठेवायचे कपडे म्हणा हे ना ठेवायला जागाच पुरत नाही आहे. तर मी त्याला जरा जुगाड केली. 1-2 व्हिडिओमध्ये मी पाहिलेलं होतं की बेडमध्ये पण कपडे वगैरे ठेवू शकतो आपण. तर म्हणलं चला आपण पण करू शकतो म्हणलं, कारण की हे जरा वेगळं मेकॅनिकचं आहे ना हायड्रोलिकचं. तर ह्याने जास्त आपण त्याचा उपयोग करून घ्यावा म्हणून मी काही सगळे अंथरूण पांघरून हे जे काय आहेत ना तनूच्या रूममध्ये तनूच्या बेडमध्ये शिफ्ट करणार आहे. आणि त्यानंतर हे काय आहे ना सगळं साहित्य मी आता व्यवस्थित असं अरेंज करणार आहे माझ्या रूममध्ये, कारण की खूप सारा सामान असं तसं पडलेलं असतंच बघा नाही म्हणलं तरी. तर म्हणलं चला आपण आता हे आवरून घ्यावं, कारण दुपारचा टाईम माणसाला बघा खूप बोर होतं. असं काही काम वगैरे काढलं ना तर आणखी जास्त लवकर वेळ पण जातो आणि बरं पण वाटतं. तर म्हणून मी सगळं सामान काढलेलं आहे बघा. आणि साईडला मस्तपैकी गाणी लावायचं, आपल्या 90s 80sची गाणी लावायची साईडला आणि कामं करायला घ्यायचं बघा. कामं पटपट होतात. ही तुम्हाला मी माझी स्वतःची एक जी आयडिया आहे ना मी ती शेअर करत आहे, कारण मी कोणतंही काम घरातलं काढलं ना मला बोर होतं. मी आता हल्ली तर खूप काम काढलं आणि मस्तपैकी तिकडे गाणी लावायचं आणि काम करायचं. काम कधी होतं ना हे आपल्याला मला तर समजतच नाही काम कधी होतं आहे. आणि मग फ्रेश पण वाटतं. त्यामुळे मग म्हटलं चला आता हे बेडरूममधलं राडा काढलेला आहे. मावशी येतीलच म्हणलं आता थोड्या वेळात, तोपर्यंत मावशीला पण ह्यातली थोडीशी हेल्प करायला घेते मी, कारण की कसं माहिती आहे का मी एकटी पण करू शकले असते काही प्रॉब्लेम नाही. पण मावशी आहेतच म्हणल्यानंतर मग थोडंसं त्यांना पण मी सांगते असं करते, कारण की 1 तासावर आहे म्हणल्यानंतर मग 1 तासात जेवढं काही पॉसिबल होईल तेवढं काम सांगायचं माझा प्रयत्न असतो. आणि बेडरूमची विंडो खूप घाण झालेली आहे, मग ती पण मावशींना साफ करायला सांगायची ना त्यामुळे. आणि काल मी किती वाजता गेले होते डीमार्टला, तर डीमार्टला मी 8:30 वाजता गेले बघा. काहीच करू शकत नव्हते. असं वाटतं की घराच्या बाहेर कोणी हाकललं आहे का काय मला 8:30 वाजता. अशी भूतासारखी मी जाऊन आले डीमार्टला. ॲक्च्युली मलाच हे होत होतं की चला मला डीमार्टला जायचं आहे. कारण काचेच्या भरण्या मी बघत होती पॅन्ट्री युनिटमध्ये, मला कमी वाटत होत्या थोडंसं सामान वगैरे ठेवण्यासाठी. तर मग म्हणलं चला घेऊन यावं, पटकन मी घ्यायला गेले खरं तर. तो ड्रेस घेतलाय का तोपर्यंत मग? तो ड्रेस पुसताना काढला ना मग ड्रेस हो. वरच्या साईडला जाळी आहे का बघा मावशी? नाही ना, कोपऱ्यानी जाळी झाली होती अक्षरशः. रोज उघडतो मला तर एवढा राडा काढल्याना दसरा असल्यासारखं वाटायला लागलंय घरात. अयो नाही बाई, आमच्याकडे करायचं लागतं दसऱ्यात मावशी. घट बसतात ना. आई भैया बोलला की त्याला स्वतः करू वाटतंय. काय सांगितलं? पिलोला कवर घालायला सांगितलं. मी म्हणते बॉक्स मध्ये ठेवा मावशी, घ्या तुम्ही. बॉक्स मध्ये भरुशी लागत नाही का? त्याच्यापेक्षा आहे ना एका कागदाच्या प्लास्टिकच्या पिशवीत आता तुम्ही पाहिलेलंच आहे की बेडमध्ये मावशींना पुसून वगैरे घ्यायला लावलं. त्यानंतर हे गरम कपडे असतात बघा, म्हणजे ते फक्त थंडीतच आपल्याला लागतात. स्वेटर म्हणा, जॅकेट वगैरे, रेनकोट म्हणा, पाऊस सुरू झाल्यानंतर हे सगळं काय रोजच्या वॉर्डरोबमध्ये ठेवायची गरज नाही असं मला तर वाटायला लागलं. हे माझं स्विमिंग कॉस्ट्यूम पण आहे आणि खरं तर लागत पण आहे. ह्या सगळ्या गोष्टी ना त्या असतात पण टाकून देत नाही, कधी तर लागेल हे आपल्याला एक मनात असतं म्हणून टाकून देऊ वाटत नाही. चला म्हणलं हे सगळे जे काही गरम कपडे आहेत ना ते सगळं ह्याला ह्याच्यामध्ये ठेवून टाकावं म्हणलं बेडमध्ये. ते काही लागत नाही. येण्यासारखं माझे 2 कप्पे अक्षरशः ना हे जॅकेट आणि स्वेटर आणि ह्याने त्याने भरून टाकलेलं होतं. मी आता सगळं व्यवस्थित असं सेट केलेलं आहे वॉर्डरोब. तर मला चला आता हे गरम कपडे हे करून टाकावं. जे काय अंथरूण पांघरून ते तनीच्या बेडरूममध्ये व्यवस्थित असे बसले बघा.
त्यामुळे मला त्याचं एक टेन्शन गेलं. हे मॅट आहे तर मॅट व्यवस्थित ठेवून घेतलं. आणि ह्या अशा पद्धतीचं तुमचं हायड्रॉलिकचं जर बेडच्या खाली असेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही कपडे अरेंज करू शकता बघा. कारण की व्यवस्थित असे बसतात काय नाही, इतकी जागा राहिली ना, आणखी खूप सारी जागा आहे. नंतर मी आता जिथं बसले ना तिथं पूर्ण तसंच शिल्लक राहिलं होतं. थोडीशी कपडे पलीकडे जायला जिथं ठेवलेत ना तिथं अर्धं भरलेलं होतं. फक्त मी पर्स वगैरे पण इथंच अरेंज वगैरे केली. कारण की कसं माहिती का, वॉर्डरोबमध्ये जागा पडतं. मग खूप काही आयडिया होत्या डोक्यामध्ये. पण तुम्हाला माहिती आहे पुण्यासारख्या सिटीमध्ये आपली बेडरूम म्हणा साईज म्हणजे अशी जास्त काही मोठी नसते. गावाकडे कशा मोठ्या मोठ्या बेडरूम असतात, असं तसं आपण पाहिजे तसं करू शकतो. वॉकिंग वॉर्डरोब म्हणा, वेगळं सेक्शन, पर्स, आपल्या चपलीचं वेगळं सेक्शन, असे वेगवेगळे सेक्शन करू शकतो. पण इथं फ्लॅटमध्ये थोडासा प्रॉब्लेमच येतो बघा, नाही म्हटलं तरी. त्यामुळे बऱ्याचशा माझ्या ज्या काही इच्छा होत्या मला जसा वॉर्डरोब होता थोडंसं अपूर्णच राहिल्या. पण ठीक आहे, थोडं तरी आपल्या मनासारखं झालेलं आहेच. नाही असं पण नाही, मला असंच वॉर्डरोब हवं होतं तसं तर झालेलं आहेच नाही असं पण नाही. बेडमधलं सगळं आवरलं आणि त्यानंतर मावशीने तिथली खिडकी वगैरे पण सगळी पुसून व्यवस्थित घेतलेली होती. आणि मावशी चाललेल्या आहेत बघा सुट्टीवर, त्यांच्या मुलीचं लग्न आहे ना, त्यामुळे आता ते डायरेक्ट 5-7 मेलाच परत येणार आहेत असं म्हणलेत त्या. माहीत नाही आता कधी येत आहेत वगैरे. टेन्शनच आलेलं आहे बघा मावशी येणार नाही म्हणल्यानंतर. कारण थोडीफार कामं तशीच पेंडिंग राहतात बघा, त्यामुळे टेन्शन येतच बघा नाही म्हणलं तरी. कारण कसं होतं मग घर मोठं आहे आवरायचं ना, आता 40+ झाल्यामुळं पण थोडंसं थकायला पण होतं. नाही म्हणलं तरी करायचं तर मनात खूप उत्साह असतो, करायला घेतल्यानंतर पण थकायला होतं नाही असं पण नाही. आणि त्यानंतर इथं आता बेडशीट वगैरे आहे ना, ते सगळं काही मी आता इथे टाकून वगैरे घेणार आहे. आता रूम कशी चकाचक एकदम, म्हणजे दसरा निघाला आहे बघा आमच्याकडे, त्यामुळे एवढं सगळं काम करावं लागलं मला. पण दुपारच्या टायमाला आता दुपारी उन्हाळ्याचं थोडंसं बोर होतं ना, म्हणून मी एक कामं काढते खरं तर सांगायचं झालं तर. त्यानंतर आता मावशीचं पूर्ण 1 तासाचं काम झालं. मावशी चालली आहे घाई, आता त्या झाडून पुसून घेतील मग जातील त्या, असं आहे. तर एका ताईची कमेंट आली होती की किचन टूर तुम्ही दाखवतच नाही, नुसतंच म्हणताय असं तसं. नाही, दाखवणार आहे किचन टूर वगैरे, नाही असं पण नाही आहे. मला सगळं तुमच्याशी शेअर करायचं आहे. निमितच्या बेडबद्दल पण कमेंट येत आहेत की भरपूर, त्या बेडबद्दल आम्हाला पूर्ण माहिती सांगा, कुठून केला ह्याच्याबद्दल पण हे करा. तर बेडरूमचं त्याचे टूर घेईल ना मी, त्याच तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये सांगेन कुठून काय कसं केलं वगैरे ते. आता इथं बेडवरती मी बेडशीट वगैरे व्यवस्थित असे टाकून घेते. आणि कशी झाली बघा, बेडरूम रेडी झाली. आता खूप थकायला आलेलं आहे त्यामुळे झोपणार आहे थोडंसं अर्धा तास. आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही व्हिडिओ बघता लाईक करत चला. लाईक केल्यानंतर आणखी मोटिवेट होतं. लाईक करा, शेअर करा. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा. ओके, चला आता मी आराम करते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय बाय, काळजी घ्या.